नमस्कार मित्रांनो, मी भाऊजोरी तुमचं सफर आणि मोटिवेशन या चॅनलमध्ये स्वागत करतो. गेल्या 2 मॅचेसचं आपण विश्लेषण केलं आणि त्याचबरोबर आज जो क्वालिफायर 2 चा सामना होणार आहे राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये, तर त्या सामन्याबद्दल आपण थोडंसं विश्लेषण करूयात. या दोन टीम मधला क्वालिफायर 2 चा सामना न्यू चंदीगड या स्टेडियम मध्येच होणार आहे, ज्या ठिकाणी राजस्थान रॉयल्स हा आपला शेवटचा एलिमिनेटरचा सामना खेळली. तर गुजरात टायटन्स ही टीम आरसीबी विरुद्ध क्वालिफायर 1 चा सामना हरल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा फायनलसाठी खेळण्याची ही संधी असेल, ज्यामध्ये त्यांना राजस्थान रॉयल्स विरुद्ध आजचा सामना जिंकावा लागेल. तर दोन्ही संघाच्या प्लेइंग 11 मध्ये कदाचित काही बदल नसेल, कारण दोन्ही संघ स्टेबलच वाटतात. काही इंजरी कन्सर्न नसेल तर दोन्ही संघांमध्ये कोणताही बदल पाहायला भेटणार नाही. तर यावर्षी हे दोन्ही संघ 2 वेळा एकमेकांसमोर खेळले आहेत. तर अहमदाबादमध्ये राजस्थान रॉयल्स हा सामना जिंकला आहे, तर गुजरात टायटन्स हा संघ जयपूर येथे झालेल्या सामन्यामध्ये विजयी ठरला. तर दोन्ही वेळेस ज्या टीमने बॅटिंग पहिल्यांदा केली तो संघ विजयी ठरलेला आहे. तर कदाचित आजच्याही सामन्यामध्ये जो संघ नाणेफेक जिंकेल तो कदाचित बॅटिंग करण्याचाच निर्णय घेईल, कारण गेल्या 2 सामन्यांमध्ये जे प्रदर्शन बॅटिंग पहिल्यांदा करताना टीमने केलं आहे ते आणि तीच टीम विजयी ठरलेली आहे. तर कदाचित ह्या सामन्यामध्ये सुद्धा जो संघ प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्या प्रकारे मागच्या 2 मॅचेस झाल्या, त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स सुद्धा ही टॉप ऑर्डर वरती डिपेंडंट होती आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा तेच पाहायला भेटेल आपल्याला, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्स हा संघ वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग आणि डॉनोवन फरारा यांवरती खूप जास्त प्रमाणात अवलंबून असेल. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर गुजरात टायटन्सचा संघ शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जॉर्ज बटलर या तिघांवरती खूप जास्त प्रमाणात पुन्हा एकदा अवलंबून असेल. दोन्ही संघांची गोलंदाजी जर पाहिली तर गोलंदाजी खूप चांगली आहे. एकीकडे असेल जोफ्रा आर्चर, बर्गर, ब्रिजेश आणि दुसरीकडे गुजरात टायटन्सच्या संघाकडे असतील कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि जेसन होल्डर यासारखे बॉलर. जसं मागच्या 2 सामन्यामध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करताना कोणत्या संघाला पिचमधून एवढी जास्त प्रमाणात मदत मिळाली नाही, तर कदाचित ह्या वेळेस जो संघ टॉस जिंकेल तो प्रथम फलंदाजी करून स्कोअरबोर्डवरती जास्त प्रमाणात रन करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. टायटन्स या संघासाठी गिल आणि बटलर यांची फलंदाजी, तर रबाडा आणि मोहम्मद सिराज या दोघांची गोलंदाजी यावरती खूप जास्त प्रमाणात त्या संघाचा विजय अवलंबून असेल. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर राजस्थान रॉयल्स हा संघ पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल आणि कदाचित ह्या सामन्यामध्ये डॉनोवन फरेरा या तिघांवरती खूप जास्त प्रमाणात फलंदाजीवरती अवलंबून असेल. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा जोफ्रा आर्चर हा शुभमन गिल आणि बटलर आणि साई सुदर्शन यांच्या विरुद्ध कशा प्रकारे गोलंदाजी करतो यावरती राजस्थानचे भवितव्य अवलंबून असेल. या सामन्यामध्ये जर की बॅटल जर पाहायचं झालं तर शुभमन गिल विरुद्ध जोफ्रा आर्चर आणि वैभव सूर्यवंशी विरुद्ध मोहम्मद सिराज. सिराज आणि कगिसो रबाडा हे वैभव सूर्यवंशीला शॉर्ट बॉलवरती आउट करण्याचा प्रयत्न करतील. आणि मागील 2 सामने झाले आहेत त्यानुसार कदाचित आर ही हा संघ हा सामना जिंकण्यासाठी खूप जास्त प्रमाणात फेवरेट दिसतो. परंतु आयपीएलचा जो मागील 4 वर्षाचा जो इतिहास पाहिला तर त्यामध्ये फायनल ही जे संघ टेबलमध्ये टॉप 2 मध्ये फिनिश करतात त्या 2 संघांमध्येच खेळली गेली आहे. तर कदाचित ह्या वर्षी सुद्धा तेच होऊ शकतं. तर गुजरात टायटन्स हा संघ फायनल खेळण्यासाठी आपल्या घरच्या ग्राउंडवरती जाऊ शकतो. जर गुजरात टायटन्स या संघाने जोफ्रा आर्चरची पहिले 2 ओव्हर्स चांगल्या प्रमाणे जर खेळल्या तर कदाचित गुजरात टायटन्स हा संघ हा सामना जिंकू शकतो. तर हे झालं या क्वालिफायर 2 बद्दलचं छोटंसं विश्लेषण. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.